नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या नवी पहाट या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. कथेचे नाव आहे माझी होशील ना. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, कथेतील नायिका तिचे नाव आहे गौरी. गौरी ही दिसायला अतिशय साधारण मुलगी आहे. आई वडील आणि 2 मोठ्या बहिणी आणि गौरी ही सगळ्यात लहान म्हणजे शेंडेफळ असं कुटुंब आहे. मिडल क्लास फॅमिली असल्याकारणाने गौरी ही लहानपणापासूनच समजूतदार होती. कुटुंबातील तिसरा अपत्य आणि तीही मुलगी. जास्त लाड कधी झालेच नाही. गरजेचे आणि अतिआवश्यक वस्तू नेहमी मिळाल्या आणि तिनेही कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. कारण आपली नायिका म्हणजे गौरी ही अतिशय समजदार आहे. शिक्षणाची आवड असल्याकारणाने तिच्या गावापासून कॉलेज हे 4 किलोमीटर होते. तरी ती रोज चालत जायची आणि चालत यायची, पण कधीही आईवडिलांकडे तक्रार केली नाही. कारण गौरी आपली खूप समजदार आहे. गौरी ह्या वर्षी BComच्या शेवटच्या वर्षाला होती. दिनचर्या तिची फिक्स होती. सकाळी पहाटे उठणे, अंघोळ आवरून आईला घरकामात मदत करणे आणि बरोबर 8ला सकाळी घरातून बाहेर पडणे, जेणेकरून ती वेळेत कॉलेजमध्ये पोहोचेल. आज शुक्रवार होता, पावसाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे गौरी आईला सांगून घरातून कॉलेजसाठी बाहेर पडते. अर्ध्या रस्त्यात पोचते आणि पाऊस मुसळधार सुरू होतो. आणि येथेच आपल्या कथेतील नायकाची म्हणजेच समीरची भेट होते. चला तर पाहूया पुढे काय होते. गौरी घरातून छत्री आणायला विसरल्या कारणाने थोडी भिजली होती. धावत जाऊन ती एका दुकानाजवळ उभी राहते, जेणेकरून ती अजून भिजणार नाही. बराच वेळ झाला, पाऊस काही थांबेना. आज अकाउंटचं लेक्चर मिस होतंय वाटतं, असं ती मनात स्वतःशी बोलत होती. तितक्यातच समीर कॉलेजला जात असताना त्याची नजर समोरच्या दुकानात उभ्या असलेल्या गौरीवर जाते. भिजलेली गौरी गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. समीर तिच्याकडे काही क्षणभर पाहतच उभा राहिला आणि मनातच स्वतःशी म्हणाला, कशी ही वेडी, 8वीपासून मी हिच्या प्रेमात आहे, पण हिला कधी काही कळले नाही. समीर गालात हसला आणि थेट तिच्यासमोर जाऊन उभा राहिला व म्हणाला, हाय, तू इथे का उभी आहेस? कॉलेज बंक करायचं विचार तर नाही ना गौरी? गौरी हसली आणि म्हणाली, नाही रे समीर, मी ना छत्री विसरले बघ घरी आणि हा पाऊस थांबायचं काही नावच घेत नाही आहे. समीर मनोमन खुश झाला आणि मनातच पावसाळा म्हणाला, थँक्यू पावसा, तुझ्यामुळे आज माझी गौरी माझ्यासोबत बोलत आहे, नाहीतर एरवी ही बघतसुद्धा नाही. त्यावर गौरी म्हणाली, काही बोललास का समीर? समीर थोडा दचकला आणि म्हणाला, नाही ग गौरी, छे ग, मी कुठे काय म्हणालो. चल आपण जाऊ माझ्या छत्रीतून कॉलेजला, नाहीतर लेक्चर मिस होईल. यावर गौरी म्हणाली, नको, तू जा, मी येईन थोड्या वेळाने. पाऊस थांबला की खरं तर गौरीला एकाच छत्रीतून जाणं योग्य वाटत नव्हतं आणि तसंही कोणी पाहिलं तर ते वडिलांकडे सांगतील. थोडा विचार करतो आणि म्हणतो, किती चांगली मुलगी आहे. दुसरी कोणी असती तर लगेच आली असती, पण खूप संस्कार जपणारी आहे माझी गौरी. देवा, मी तर अजूनच हिच्या प्रेमात पडतो. समीर पुटपुटला. थोड्या वेळाने समीर गौरीला बोलतो, एक काम करूया, तू जा छत्री घेऊन कॉलेजला, मी नंतर येईन. गौरीसुद्धा खूप इम्प्रेस होते समीरच्या ह्या वाक्याने आणि बोलते, किती चांगला आहे हा, माझ्यासाठी स्वतःचं लेक्चर मिस करायला तयार आहे. गौरी काही वेळ शांत उभी राहते आणि हे काय, थोड्या वेळाने पाऊस थांबतो. दोघेही खुश होतात आणि गप्पा मारत कॉलेजकडे जायला निघतात. वाटेत भिजलेली गौरी खूप सुंदर दिसत होती, त्या कारणाने तिच्याकडे सारे पुरुष पाहत होते. समीरला खूप राग येत होता, पण त्याने त्याचा राग शांत केला आणि गौरीला म्हणाले, गौरी, तुझी ओढणी नीट करशील का? त्यावर गौरीला थोडं अनकम्फर्टेबलच वाटलं आणि ती मान खाली करून ओढणी सावरू लागली. समीरला जाणवलं की त्याच्या बोलण्याने गौरी आता अनकम्फर्टेबल झालेली आहे. तो लगेचच तिला सॉरी म्हणतो आणि बोलतो, तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये ना, म्हणून बोललो, पण सॉरी हां, तुला राग आला असेल तर. आणि बोलता बोलता कॉलेज जवळ आले. दोघेही लेक्चरमध्ये लक्ष लागत नाही. इकडे गौरी ह्या विचारात असते, ह्याला का कोणी माझ्याकडे पाहिलेलं आवडत नसेल, हा इतका विचार करतो माझ्याबद्दल. तर दुसरीकडे समीर स्वतःला मनात शिव्या घालत असतो, का मी डायरेक्ट बोललो, तिला काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल. शिट यार, पहिल्यांदा तिच्यासोबत बोललो आणि माती खाल्ली. आता गौरी काही माझ्यासोबत बोलणार नाही वाटतं. आणि बाजूच्या बेंचवरून तो तिला पाहत असतो. इकडे गौरी मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते. दोघांचीही नजरेवर नजर पडते
आणि गौरीने समीरला फर्स्ट स्माईल दिली. बस आमच्या समीरची तर विकेटच पडते. म्हणतात ना, प्रेमाची सुरुवात होण्यासाठी एक नजर पुरेशी असते. अगदी तसंच काहीसं झालं आणि आपला नायक म्हणजे समीर अजूनच गौरीच्या प्रेमात पडतो. तिच्या ह्या स्माईलने समीरला गौरीशी बोलण्याची हिंमतच मिळते. पुढच्या भागात पाहूया, समीर आणि गौरीची प्रेमकथा पुढे सरकते की इथेच थांबते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढचा भाग सगळ्यात पहिला तुम्ही पाहाल. थँक्यू.